श्री विष्णू, श्री लक्ष्मी देवी, शारदीय नवरात्र आहे. या शुभप्रसंगी कैलासात आलो आहोत. आपले कैलासात स्वागत आहे. आम्ही पार्वती देवींना भेटून आलो आहोत. आज हे बोलण्याची योग्य वेळ नाही, परंतु बोलावे लागते आहे. माधवा, मला कल्पना आहे की आपल्याला काय बोलायचे आहे ते. श्री पार्वती देवी अत्यंत अस्वस्थ आहेत आणि त्यामागची कारणं तुम्हाला ठाऊक आहेत. परंतु ह्यातून काय मार्ग काढणार? त्यांचे म्हणणे आहे की आपण गंगेला कैलास सोडून दुसरे स्थान द्यावे. मला जे स्थान मिळालं आहे त्यासाठी मी किती काळ प्रतीक्षा केली आहे. त्यासाठी मी जे भोगलं आहे ते मलाच ठाऊक आहे आणि आपणही त्याचे साक्षी आहात. असे असताना श्री महादेवांना सोडून मी दुसरीकडे कुठे जावे असा प्रस्ताव कसा येऊ शकतो? आपले म्हणणे योग्य आहे, परंतु श्री पार्वती देवींना आपण इथे आहात हे रुचलेले नाही. गंगा, तू तुझे दायित्व पार पाडते आहेस, परंतु ह्या साऱ्यातून काही सुवर्ण मध्य निघू शकतो का हे आपण पाहूया. हो, आपण सांगाल ते मी करेन, पण श्री महादेवांनी मला जे स्थान दिले आहे ते मला प्रिय आहे आणि ते मला सोडायला लावू नका. ह्या व्यतिरिक्त आपण सांगाल ते मी स्वीकारायला तयार आहे. ही परम नियती आहे. मी पार्वतीला निरंतर असे दुःख दिले आहे आणि त्यातून तिची सुटका नाही. परंतु ह्या साऱ्या प्रकारात त्यांची काहीच चूक नाही. न्यायाच्या मार्गाने पाहिलं तर पार्वतीची काहीच चूक नाही. परंतु गंगेला मी कसे धारण केले हे आपणही पाहिले आहे. गंगेनी माझ्या पुढे व्यक्त केलेले प्रेम, ह्या गंगेच्या रोमारोमात फक्त एकच प्रतिध्वनी उमटत राहील, महादेव. भगीरथाने केलेली तपश्चर्या, गंगेने केलेला पण, मी विवाह करेन तर श्री महादेवांशीच करेन. गंगेचे स्वर्गातील वास्तव्य आणि मी तिचे केलेले आवाहन. हे गंगे, मी तुला पुन्हा पृथ्वीवर येण्याचे आवाहन करत आहे. ह्यात गंगेची काहीच चूक नाही, परंतु तिने माझ्या प्रेमाची अभिलाषा ठेवणे हे शक्य नाही. परंतु पार्वती देवींनी अट ठेवली आहे. गंगेने हे स्थान सोडले नाही तर त्या कैलास सोडून जातील. म्हणूनच आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. गंगा, तुझं ती काहीच ऐकणार नाही. परंतु श्री महादेव, मला माझी बाजू मांडण्याची संधी तरी मिळावी. हे महादेव, मला वाटत आहे की या दोघींची भेट होत असेल, त्यांचे बोलणे होत असेल तर ते होऊ द्यावे. माझा होकार आहे. भविष्यात जर ह्या दोघी एकत्र आल्या तर तो त्याचा आरंभ ठरेल. नारायण नारायण. थांबा मुनिवर. हे बंधू, हे महालक्ष्मी, आपण मला सांगावे की देवी गंगा यांना पार्वती देवींशी भेट का घेऊ दिली? मुळात आपण त्यासाठी अनुमती का दिली? म्हाळसा, हा गंगेचा आग्रह होता. तिला पार्वती देवींना भेटण्याची इच्छा होती. पण त्यातून काहीही साध्य झाले नसेल हे मी सांगते, बरोबर ना? असं म्हणता येणार नाही, कारण परिणाम हा थेट दिसलाच पाहिजे असं नाही. पुढील घटनांसाठी बीज पेरलं गेलं तरीही पुष्कळ असतं. म्हणून तुम्ही त्या तिथे उभी असलेल्या
रानात राहणाऱ्या मुलीला माझी क्षमा मागण्याचे सुचवले. हो, परंतु तुम्ही तिला क्षमा केली नाही. कारण तिने अक्षम्य असा अपराध केला आहे. तो माझा एक प्रयत्न होता, परंतु तिने पुढे केलेला नात्याचा हात तुम्ही स्वीकारला नाही. नाही स्वीकारणार, कारण तिची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही. आणि तिने मला भेटण्याचे जे धाडस केले आहे ते जर तिने पुन्हा केले तर मी कुणाचीही अनुमती न घेता तिला शासन करेन. तिला कोणतेही शासन होण्याआधी न्यायदान होईल. म्हाळसा, तिला शासन करायचे की नाही हा निर्णय तू एकटी घेऊ शकत नाहीस. कारण बानू माझी भक्त देखील आहे आणि मी माझ्या कोणत्याही भक्तांवर अन्याय होऊ देणार नाही. देवी, आपण जे म्हणता आहात ते आपल्या दृष्टीने योग्य असेलही, परंतु नेमके काय घडले ते मी कथन करतो. मुनिवर, गंगा अवतरणाची कथा एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोचली आहे. शारदीय नवरात्र सुरू आहे. याचे औचित्य साधून आपण आदिशक्तीला जागवावे. नारायण नारायण, हे तर माझे भाग्य. परंतु त्याआधी माझे पिताश्री श्री ब्रह्मदेव यांना मी तीर्थक्षेत्रांविषयी प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले होते ते आधी सांगतो आणि मग देवीचे जागरण करतो. तीर्थाचे 4 प्रकार सांगितले आहेत: दैव, असुर, आरुष आणि मानुष. मानुष तीर्थापेक्षा आरुष तीर्थ हे जास्त उत्तम आणि आरुष तीर्थापेक्षा असुर तीर्थ हे अधिक पुण्यदायी आणि असुर तीर्थापेक्षा दैव तीर्थ हे उत्तम. सर्व कामना पूर्ण करणारं असं हे तीर्थ आहे. आणि गंगेचे क्षेत्र हे दैव तीर्थांमध्ये येते म्हणून ते पवित्र आहे. मुनिवर, मला ठाऊक होते की आपण असेच काहीतरी सांगाल. देवी, माझे काही चुकले का? कारण स्त्रीचे दुःख काय आहे तुम्हाला ठाऊक नाही. पार्वती देवीने जे भोगले त्याची कल्पना न करता तुम्ही गंगेची स्तुती केली. त्यांचे काय किंवा माझे काय, दुःख काय आहे हे समजणे खूप कठीण आहे मुनिवर. क्षमा असावी देवी, आपल्याला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. नमोस्तुते महादेवी, शिवे कल्याणी शांभवी, प्रसीद वेद विनुते, जगदंबे नमोस्तुते. जगतामादिभूतातवं जगत्वं जगदाश्रयः, एकाप्यनेक रूपासि, जगदंबे नमोस्तुते. सृष्टि स्थिति विनाशानां हेतुभूते मुनिस्तुते, प्रसीद वेद विनुते, जगदंबे नमोस्तुते. सर्वेश्वरी नमस्तुभ्यं, सर्व सौभाग्यदायिनी, सर्व शक्तियुते नन्ते, जगदंबे नमोस्तुते. मुनिवर, आज आपण मला शारदीय नवरात्राचे स्मरण करून दिले. आज आपल्यात प्रत्यक्ष श्री महालक्ष्मी आहेत आणि आपण त्यांचे पूजनच केले नाही. हीच संधी आहे. तात्काळ पूजेचे सर्व साहित्य इथे घेऊन यावे. नारायण नारायण.
विविधारिक्त शमनी त्रिविधोत्पादनाशिनी प्रसीद देवी ललिते जगदंबे नमोस्तुते। प्रसीद करुणा सिंधो त्वत्तः कारुणिका परा यतो नास्ति महादेवी जगदंबे नमोस्तुते। शत्रुंग ही जयंदेहि सर्वांकामांश्च देहि मे भयं नाशय रोगांश्च जगदंबे नमोस्तुते। देवा, सूर्यास्त झाला, आख्यान समाप्तीची अनुमती द्यावी। सदानंद 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 सदानंद। म्हाळसा, आज गडावर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने तू लक्ष्मी देवींची ओटी भरलीस। सर्वजण आनंदित होते। म्हाळसा, तू शांत का आहेस? म्हाळसा, म्हाळसा, हे असं मौन तू कधीपर्यंत ठेवणार आहेस? म्हाळसा, प्रधानजी, लक्ष्मी देवी यावे। तुम्ही अंतःपुरात जायला निघाला आहात वाटतं। हो, तसंही मी इथे थांबून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। मी आत गेलेलं जास्त उत्तम ठरेल। किमान कोणाला त्रास तरी होणार नाही। जो त्रास होईल तो मलाच होईल। म्हाळसा, शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आज गडावर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। तुम्ही सर्वांसमक्ष राजसभेत माझी ओटी भरली। देवी, मला मनापासून तसं वाटलं म्हणून मी तसं केलं। परंतु आज मी तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे आणि तुम्ही ते मला द्याल असं वचन मला हवं आहे। तुम्ही असं काय मागणार आहात देवी? आधी तुम्ही मला तसं वचन द्या। लक्ष्मी देवी, मी तुम्हाला काय देणार? तुम्ही साक्षात महालक्ष्मी आहात। पण तरी जर तुम्हाला माझ्याकडून काही हवं असेल तर मी निश्चितच पूर्ण करेन। तसं मी तुम्हाला वचन देते। मग तुम्ही हा अबोला, हे मौन सोडावं, हेच माझं मागणं आहे। ते शक्य नाही देवी। तुम्ही हवं तर अजून काही मागा माझ्याकडून, मी देईन। पण मी हे पूर्ण नाही करू शकत। देवी, तुमचा राग सगळ्यांनाच ठाऊक आहे। जे घडलं त्यामुळे तुम्ही दुखावल्या गेला आहात।
आणि म्हणूनच तुम्ही मौन ठेवलं आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण तुम्ही पण काय बंधू, मी नेहमीप्रमाणे हे सारं विसरून जाऊ? म्हाळसा गडावर सर्वत्र उत्सवाचं वातावरण आहे. आपल्या आराध्याने आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून सर्व भक्तगण भक्ती भावाने प्रार्थना करत आहेत. काहींना हा आशीर्वाद सहजपणे मिळतो आणि काहींना सहजासहजी ते मिळत नाही असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? म्हणजे त्या बानूला म्हाळसा, हा क्षण वाद घालण्याचा नव्हे, हा प्रसन्न क्षण आहे आणि आपण तो तसाच ठेवूया. मला देखील त्याचा आनंद आहे देवी, पण यांच्या वागण्याचा मला त्रास होतो आहे हे देखील सत्य आहे. मी माझा अपमान कोणाला सांगावा? मनातच ठेवावा का? म्हाळसा, तू असं काही करावं असं कोणालाही वाटत नाही. तुम्ही माझ्या समोर बानूला भेटायला जाल, जेजुरीच्या परिसरात तिच्यासोबत फिराल, तर तो माझा अपमान नाही का? असेलही, परंतु बानूला दिलेल्या वचनासाठी श्री खंडेरायांना असं करावं लागलं असावं, हा विचार तुम्ही करायला नको का? म्हणूनच आता हे मला नकोसं वाटतं आहे देवी. ज्यावर बोलून काही हाती लागणार नाही त्यावर न बोलणं इष्ट ठरेल. नाहीतर तुम्ही रागवू नका म्हाळसा, परंतु काही गोष्टी मान्य करूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि तूर्तास तुम्ही हे मौन सोडणं हे सगळ्यांसाठीच आनंदाचं ठरणार आहे. आणि तुम्ही मला तसं वचन दिलं आहे. आता मी त्याचाच विचार करते आहे देवी. यांच्या वागण्याचा मला त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे, पण लोक काहीही बोलतात आणि बोलणाऱ्यांची तोंड कशी बंद करणार? म्हाळसा, ह्या साऱ्याचा तुला त्रास होऊ नये ह्याची चिंता मला देखील आहे. झालं गेलं विसरून जा म्हाळसा. हा उत्सवाचा क्षण असाच प्रसन्न राहू दे. मला ठाऊक होतं तुम्ही माझं म्हणणं नक्की ऐकाल. देवा, आम्ही आता येतो.